तर सुख म्हणजे नक्की काय असतं? सुख म्हणजे हे असतं. मस्त असा झणझणीत खेकड्याचा रस्सा आणि सोबत मस्त भात आणि आमचे फेव्हरेट असे धिंडं. वाह! काय कॉम्बिनेशन आहे. एक नंबर कॉम्बिनेशन असतं हं. नक्की ट्राय करा. नमस्कार. मी संगीता. स्वादवी संगीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. 0 मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण घेऊन आलोय पावसाळ्यातील खास नदीचे ताजे खेकडे आणि घरगुती मसाल्यात बनवलेला झणझणीत असा रस्सा. तर पहिल्या सरीमध्ये असा गरमागरम खेकड्याचा रस्सा आणि भात. आहा! काय झणझणीत कॉम्बिनेशन आहे ना. चला तर मग ह्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या रेसिपीचा स्वाद एकदा तरी जरूर घ्या. मस्त असे खेकडे आणलेले आहेत. 1 किलोभर खेकडे आहेत. खेकडे जरा मोठीच आहेत. त्याच्यामुळे फक्त 5च खेकडे बसलेले आहेत 1 किलोमध्ये. जवळपास एका खेकड्याचं वजन 200 ग्राम असेल. तर छान असे खेकडे धुवून घ्यायचे आणि त्याचे नांगे मी पहिलेच मोठे नांगे तोडून आणलेले आणि छोटे नांगे अशा तोडून घ्यायच्या आणि छान असा खेकडा धुवून घ्यायचा. तर बघू शकता हा त्याचा पोटाचा भाग आहे. त्याला थोडंसं प्रेस करायचं, असं दाबून घ्यायचं आणि अलगद ते निघतं आणि हा भाग काढून टाकायचा आहे. तर छान असा हा भाग काढून टाकायचा, स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि आता आपण हा त्याचा पोटाचा जो भाग आहे ना, तो तिथं धुवून घ्यायचा. ह्याला थोडंसं असं चिखल वगैरे लागलेला असतो आणि ह्या प्रकारे त्याचं पोट असं काढून घ्यायचंय. मग पोट म्हणजे आम्ही ह्याला आमच्या भाषेत पेंदा असं म्हणतो. तुम्ही काय म्हणत असाल हे कमेंट्सद्वारे मला नक्कीच सांगा. तर हा मी पेंदा काढून घेतलेला आहे आणि त्याला कसं साफ करायचं ते बघूया. तर ह्या दोन्ही साइडचे हे दाताच्या साइडचं असतं ना, ते दोघं पण काढून घ्यायचं आणि हे छोटं असतं ना, पर टाइप इकडच्या दोन्ही साइडला ते पण काढून घ्यायचंय. हे काही-काही जण काढतात आणि काही-काही नाही काढत. पण मी हे काढूनच घेते. मला असं आवडत नाही म्हणून मी शक्यतो काढूनच घेते. आणि ह्या साईडला अशी घाण असते, काळी एक पट्टी असते. जशी आपल्या कोळंबीमध्ये कशी असते ना, तशी ह्याला खेकड्याला पण असते. ही छान अशी काढून घ्यायची, पूर्ण साफ करून घ्यायचं. आणि हे पेंद्यामधलं जे पिवळा भाग आहे ना, हा अजिबात काढायचा नाही. ह्याच्याने खूप छान अशी टेस्ट येते. चला तर छान अशी आपले खेकडे साफ करून झालेले आहेत. इथं आपले नांगे आहेत, मोठे-मोठे नांगे हे आपण वेगळ्या एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर इथं पेंदा मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि जे खेकड्याचे छोटे नांगे असतात ना, ते पण मी एका वाटीमध्ये असे काढून घेतले आणि त्याला स्वच्छ असं 2-3 पाण्याने धुवून घेतले. आता आपण हे खेकड्याच्या कवटीमध्ये असलेला हा पिवळा भाग ह्याला लाख असं म्हणतात आणि आमच्या भाषेत ह्याला आम्ही खेकडाचा मांजू असं म्हणतो. हे एक परफेक्ट टेस्ट येण्यासाठी हे आपण वापरणार आहोत. काही-काही जण फेकून देतात. ते अजिबातही फेकायचं नाही. ह्याच्याने खूप छान असे रसाला टेस्ट येते. एकदम जबरदस्त टेस्ट येते. हे एका फोर्कच्या साइडने किंवा नांग्याच्या साइडने काढून घ्यायचं एका वाटीमध्ये. आणि आत्ता आपण घेणार आहोत ह्या छोट्या नांगड्या आणि त्या अशाच खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या. इथे तुम्ही मिक्सरचा पण वापर करू शकता. मिक्सरचा वापर करताना मात्र पाणी न घालता एकदा असंच चालू बंद करून मिक्सर वाटून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं. पण मी मिक्सरला शक्यतो लावत नाही. मला नाही आवडत आहे. कारण जी मिक्सरची चव असते आणि जी आपण खलबत्त्यात वाटून घेतलेली जी चव असते ना, ती खूप डिफरंट असते. म्हणून असं छान असं त्याला वाटून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि छान असे धुवून काढायचे. धुवून काढायचे म्हणजे जे आपण नांग्या असतात ना, त्या फक्त बाजूला काढून घ्यायचं. जे पाणी असतं ना, ते आपण तसंच ठेवायचं. हा आपण इथं परफेक्ट असा रश्श्यासाठी लागणारा स्टॉक बनवत आहोत. तर छान असं हाताच्या साहाय्याने मस्त असं चांगलं धुवून काढायचंय. म्हणजे त्या नांग्यामधलं मांस ना छान त्या पाण्यामध्ये उतरेल. म्हणजे पूर्ण मांसही त्या पाण्यामध्ये उतरून जाईल. तर मी एकदा छान धुवून काढलं आणि असं त्याचं जे कवच होतं ना, ते परत एकदा घेऊन आणि छान असं कुटून घेते. परत एकदा कुटायचं म्हणजे पूर्णपणे ते निघून जाईल आणि फक्त कर्कलं बाजूला राहते. ते छान एकदा कुटून घेतलं. परत ह्याच्यामध्ये पाणी घालूया आपण थोडंसं आणि छान त्याला धुवून काढायचंय. मस्त असं त्याच पाण्यामध्ये धुवून काढायचं एकदा. 1 ते 2 पाण्याने असंच धुवून काढायचं हे कर्कलं म्हणजे एकदम परफेक्ट असं धुवून ते मोकळे होतात. इथे रश्श्यासाठी आपला स्टॉक बनवून रेडी आहे. मस्त खेकडे पण साफ करून तयार झालेले आहेत. आत्ता बघणार आहोत ह्याच्यासाठी लागणारा मसाला आणि तो पण माझ्या गावी माझी आजी बनवत होती तोच मसाला मी इथं बनवणार आहे. तर त्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवला आणि आपण आता छान असे मसाले बघूया. त्यासाठी आपण पहिल्यांदा घेणार आहोत 2 चमचभर मोहऱ्या छान अशा तडतडून भाजून घ्यायच्या. त्याचबरोबर 1 चमच जिरा आणि 5 लवंग, 5 काळी मिरी घ्यायचे आणि त्याचबरोबर 1 मोठा चमचा आपण तीळ घेणार आहोत. 2 दालचिनीचे छोटे तुकडे आणि त्याचबरोबर 1 मोठा चमचा आपण धने आणि त्याचबरोबर इथं मी खसखस घेते. हे छान असं आपण खरपूस भाजून घ्यायचंय. इथं मस्त असं खरपूस म्हणजे सुगंध सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं. गॅस करून घ्यायचा आहे बंद आणि छान असं आपण
ह्याला बाजूला ठेवून घ्यायचं. तर हे सगळं आपला मसाला झाला तो बनवून पावडर मसाल्यांसाठी. आता आपण इथं ओला मसाला बनवून घेणार आहोत. जे वाटण असतं ना ते बनवून घेणार आहोत. तर छान 3-4 कांदे, मी छोटे होते म्हणून 4 कांदे घेतले. ते छान असे भाजून घ्यायचे गॅसवर. डायरेक्टच छान असे भाजून घ्यायचे. आणि इथं आपण जो मसाला भाजून घेतलेला होता ना, तो छान असा थंड झालेला आहे. ह्या खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचा आहे त्याला छान असं. मी इथं मिक्सरचा वापर करत नाहीये. तुम्ही मिक्सरचा पण वापर करू शकता, काहीच हरकत नाहीये. तर छान असा मसाला मी छान असा वाटून घेतलेला आहे. ह्याला आमच्या इकडं सौदा असं पण बोलतात. तर हा आपले छान असा मसाल्याची पावडर आपली तयार झालेली आहे. आता आपला ओला मसाला पण इथं रेडी आहे. मस्त कांदे भाजून झालेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये आता त्याच पॅनमध्ये आपण थोडासा म्हणजे अर्धा वाटीभर सुक्का खोबरं होतं, तो पण छान असं भाजून घ्यायचंय. आणि त्याचबरोबर इथे एक मोठा आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 3 अशा मिरच्या, मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या पण छान असं कलर चेंज होईपर्यंत मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर वाटण्यासाठी लागणारा मसाला आपला छान इथं भाजून तयार आहे. ह्याला आपण छान थंड करत ठेवूया. एकदा थंड झाला तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि छान असा मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून त्याची पेस्ट करून घ्यायची. इथं तुम्ही पाट्यावर वाटत असेल तर उत्तमच. माझ्याकडे पाटा अवेलेबल नाहीये इकडं. मी वापरत पण नाही आणि मला वाटता पण येत नाही. तर मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं असं पाणी घालून आणि त्याची छान अशी पेस्ट करून घेते. छान इथं आपली पेस्ट तयार आहे. आता छान अशी एक उचलायची पितळाची कढई आणि ठेवून घ्यायची गॅसवर. मस्त कढई तापल्यावर त्याच्यामध्ये 3 ते 4 चमच असे तेल घालून घ्यायचे. तेल तुम्ही कमी जास्त प्रमाण तेलाचं ठेवू शकता. तेल छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा असा बारीक चिरून घातलेला आहे. तो कांदा छान असा तांबूस झाला की त्याच्यामध्ये मी कढीपत्ताची पानं घालून घेते. एक छान असा फ्लेवर येण्यासाठी. आणि त्यानंतर इथं आपण जे वाटण होतं ते वाटण तेलामध्ये घालून आणि छान असं त्याला तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचंय. मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे इथं. आणि ह्या टायमाला आपण घालूया काही छान असे पावडर मसाले. तर इथं मी अर्धा चम्मच हळद घेतली. छान अशी हळद पण घालून घ्यायची. छान मिक्स करून घ्यायची. आणि आता आपण घालणार आहोत इथं मोठे 2 चमचभर घरगुती मिरची पावडर. ती पण छान अशी मिक्स करून घ्यायची. आणि त्याचबरोबर इथं मी घातलंय 1 चमचभर लाल तिखट आपलं. तर छान हे मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आणि जो आपण बनवलेली जी पावडर होती ना, होल मसाल्यांची, अख्ख्या मसाल्यांची पावडर होती ना ती, त्याला सौदे असं म्हणतोय, तर ती अर्धी घालून घ्यायची आणि अर्धी ठेवायची. छान मसाले शिजण्यासाठी थोडंसं आपण पाणी घालून घेऊया आणि छान हे मसाले शिजवून घेऊया तेल सुटेपर्यंत. तर एकदम छान असे एकजीव करून घेतलेले मसाले, छान असं तेल सुटलेलं आहे. आणि ह्यामध्ये घालायचंय आपण जे तुम्हाला सांगितलं होतं ना मी, मांदूळ, जो खेकड्याचा पिवळा भाग असतो ना कवटीमधला, तो पूर्ण इथंच ह्या स्टेपला घालायचा आणि छान असा मिक्स करून घ्यायचा. छान असं त्याला एकजीव करून घ्यायचंय मसाल्यामध्ये. एवढा जबरदस्त असा स्वाद येतो. इथं मस्त मसाले मिक्स करून झाले. चवीपुरतं मीठ घालून घेऊया आपण चमचभर आणि छान असं परत एकदा परतून घेऊया. आणि इथं आपण साफ केलेले खेकडे छान ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. खेकडे घालून झाल्यावर लगेच पाणी घालायची घाई करू नका अजिबात. ह्याला 2 ते 3 मिनिटभर छान असंच आपण ते परतवून घ्यायचे खेकडे. मस्त परतून घ्यायचे, कारण जे मसाले आहेत ना ते एकजीव व्हायला पाहिजे हे खेकड्यांमध्ये. छान इथं आपलं 2 ते 3 मिनिटभर परतून झालेले आहेत खेकडे पाणी न घालता. गॅस एकदम कमी करायचा आहे. 2 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवून घ्यायचंय. अगदी 2 मिनिटानंतर झाकण काढून घेऊया. मस्त कडेने तेल सुटले. एकदा परत चमच्याने मस्त असं त्याला मिक्स करून घेऊया. तर इथं मी तुम्हाला हिडन टिप सांगणार आहे. छान मिक्स करून झाल्यावर मस्त अशी कोथिंबीर पेरून घ्यायची. त्याच्याने एक जबरदस्त अशी युनिक टेस्ट येते. आणि त्यानंतर मस्त असा जो आपण वाटून घेतलेला पावडर होती ना सौद्याची, अख्ख्या मसाल्यांची, ती अशी 2 ते 3 चिमूट असं स्प्रिंग करून घ्यायची. ह्याच्याने एक युनिक जबरदस्त अशी टेस्ट येते. हे झाल्यानंतर सगळं आपण जो स्टॉक तयार करून घेतला होता ना नांगड्यांचा, तो घालून घ्यायचा. स्टॉक घालताना एकदम केअरफुल घालायचा, एकदम हळू घालायचा, कारण त्या आतमध्ये त्याचे ना कवच असतात ना, ते मस्त असे बसून जातात आणि आपण जे नांगड्यांचं पाणी असतं ना ते आतमध्ये मस्त असं रस्स्यांमध्ये ओतून घ्यायचं. त्या नांगड्याचं कवच असं ते फेकून द्यायचं आणि हे रस्सा छान असा आपल्या खेकड्यांमध्ये मस्त एकजीव करून घ्यायचा. आणि ह्याला छान अशी 10 मिनिटासाठी शिजायला ठेवायचे. मस्त अशी उकळ येऊन शिजायला सुरुवात झालेली आहे. इथं आपण घालणार आहोत अर्धा लिंबाचा रस. ह्याच्याने जो वयसटपणा असतो ना, जो उग्रपणा असतो ना खेकड्यांना, तो अजिबातही येत नाही.
आणि खेकडे आपले एकदम जबरदस्त असे टेस्टी बनतात. एकदम जबरदस्त असा सुगंध, स्वाद असा दरवळून राहिला. वा, बघता क्षणी जो स्वाद आहे ना, आणि ही ह्याची तरी, मस्त अशी खेकड्याची तरी, वा, तोंडाला एकदम पाणी सुटलं बरं का. तर इथे एकदम परफेक्ट अशी आपली खेकडी तयार आहेत. ह्या टायमाला काय करायचं, एकदा फक्त 2 मिनिटासाठी मोठा असा गॅस करायचा आणि गॅस करून घ्यायचा आहे बंद. परफेक्ट. आणि आता शेवटच्या टायमाला मस्त अशी कोथिंबीर घ्यायची, आपली फ्रेश कोथिंबीर, आणि ह्या आपल्या खेकड्याच्या रस्सावर अशी कोथिंबीर मस्त पेरून घ्यायची. वा, सुपर. दिसायला पण एक नंबर आणि प्रचंड असे आवडणारे हे काळ्या पाठीचे खेकडं, जे आमच्याकडं पावसाळ्यात एकदम इझिली आणि प्रत्येक घरांमध्ये बनतं. ते मी गावी तर नाहीये, पण मुंबईलाच असताना मला ते भेटले. खूप लकीली भेटले आणि मस्त आता त्याचं मी कालवण केलं. तर सुख म्हणजे नक्की काय असतं? सुख म्हणजे हे असतं, मस्त असा झणझणीत खेकड्याचा रस्सा आणि सोबत मस्त भात आणि आमचे फेवरेट असे धिंडर. वाह, काय कॉम्बिनेशन आहे, एक नंबर कॉम्बिनेशन असतं. हा, नक्की ट्राय करा. तर मस्त असा झणझणीत आपला काळ्या पाठीच्या खेकडाचा रस्सा, जो आपल्याकडे ना आदिवासी भागात, आमच्या सहसा आदिवासी भागात मस्त असं पावसाळा सुरू झाला रे झाला का आम्हाला आमचा पहिला बेत आणि डोक्यात जो विचार येतो खाण्याचा, तो म्हणजे खेकडाचा रस्सा. असा परफेक्ट माझ्या घरात बनलेला आणि लहानपणापासून आम्ही खाल्लेला हा मस्त असा झणझणीत काळ्या खेकड्याचा रस्सा एकदम भारी लागतो, एकदम परफेक्ट चविष्ट असतो. आणि ह्याच्यामध्ये कॅल्शियमचं जे प्रमाण असतं ते खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं, म्हणून तो खूप आरोग्यदायी आणि हेल्दी पण असतो. नक्की तुम्ही एकदा पावसाळ्यात अशा प्रकारे काळ्या पाठीच्या खेकडाचा रस्सा बनवून बघा आणि कसा होतो हे मला नक्की सांगा. आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा. जर आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल ना, तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशा तुम्हाला नवीन पद्धतीच्या माझ्या रेसिपी तुमच्या समोर लवकरात लवकर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खात राहा. नमस्कार.